नमस्कार, मी ज्ञानदा कदम आपला महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। राज्यामध्ये सरकार तर महायुतीचं आहे, पण या महायुतीतल्या दोन पक्षांमध्ये सध्या कुरघोडीचं राजकारण रंगलंय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरतीये। आधी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं वॉर सुरू असताना आता मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही वैद्यकीय कक्ष सुरू होणार आहे आणि याचाच धागा पकडत राज्यामध्ये दोन सत्ता केंद्र असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांचाही वैद्यकीय कक्ष, सरकार एक, सत्ता केंद्र दोन, शिवसेना भाजपमध्ये धुसफुशीची चर्चा, विरोधकांचे आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळले। राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून होणारी मदत मोठा आधार असते। आता मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या धर्तीवर एकनाथ शिंदेंकडनं उपमुख्यमंत्री सहाय्यक वैद्यकीय कक्ष सुद्धा सुरू झालाय। मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावरती हा कक्ष सुरू होतोय। मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असताना उपमुख्यमंत्र्यांनी वेगळा वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन केलाय, त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होतीये। यावरनं विरोधकांनी महायुतीतल्या मतभेदांवरती बोट ठेवलं। राज्यात समांतर सरकार सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी या निमित्तानं केली आहे। अशा प्रकारे जेव्हा आव्हान दिलं जातं, हे आव्हान एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये निर्माण झालं। समांतर सरकार होतं, त्याला मी अंडरवर्ल्ड म्हणायचो। आता हे मंत्रालयामध्ये अंडरवर्ल्ड सुरू आहे ना, समांतर सरकार, पॅरलल गव्हर्नमेंट, समांतर सरकार, प्रति सरकार जे सुरू असेल तर या राज्याची अवस्था ही राजकीय अराजक निर्माण झाल्यासारखी आहे। मंत्रालयामध्ये राजकीय अराजक निर्माण झालेलं आहे। आता तुम्ही म्हणाल की हे दोन कक्ष, तर सरकारची तोंड दोन दिशेला आहे आणि हे दिसत आहे। सध्या दोन तोंड एका बाजूला आणि एक तोंड एका बाजूला, म्हणजे त्रिमूर्ती काही दिसत नाही। दोन मूर्त्या एका दिशेला आणि एक मूर्ती एका दिशेला, असं ते चित्र आहे। पण हा वैद्यकीय सहायता कक्ष सुप्त संघर्षाचं एकमेव कारण आहे असं नाही, तर यापूर्वी सुद्धा असे अनेक प्रकार घडले। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक इच्छुक असताना परिवहन सचिवांना याचं अध्यक्षपद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी 6 फेब्रुवारीला घेतला। 7 फेब्रुवारीला राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली। 9 फेब्रुवारीला राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात केवळ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचा समावेश होता। एकनाथ शिंदेंना यातून वगळलं गेलं, पण नंतर यात दुरुस्ती झाली आणि एकनाथ शिंदेंचा समावेश केला गेला। आपल्याला विश्वासात न घेता MIDCच्या अधिकाऱ्यांकडनं धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत अशी तक्रार राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांनी 10 फेब्रुवारीला केली होती। तर मला हलक्यात घेऊ नका असं 14 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंनी केलेलं विधान चांगलं चर्चेत राहिलं। मात्र हे विधान ठाकरेंच्या पक्षासाठी असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आणि यावरनं महायुतीत कुरबुरी असल्याची चर्चा सुरू झाली। महाराष्ट्रामध्ये गँगवॉर सुरू आहे, पालकमंत्रीपदासाठी गँगवॉर सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये मला किती अधिकार, तुला किती अधिकार, याच्यासाठी गँगवॉर सुरू आहे। कुंभमेळ्याच्या वेगळ्या मिटिंगा एकनाथ शिंदेजी घेतात, गिरीश महाजन वेगळ्या मिटिंगा घेतात। हे गँगवॉर सुरू आहे आणि हे मॅन्डेट चोरून का आणलेलं असे ना, पण हे मॅन्डेट जर त्यांच्याजवळ आहे तर त्यांनी जनतेसाठी काम केलं पाहिजे। दरम्यान महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचं सत्ताधारी छाती ठोकपणे सांगतात। कोल्ड वॉर नाही आहे आणि आम्ही काय महाविकास आघाडी नाही आहे किंवा इंडिया अलायन्स नाही। आमचं कोल्ड वॉर किंवा आमचा वॉर जो आहे तो महाराष्ट्र विकास विरोधी लोकांच्या बरोबर आहे। विकासाला विरोध करणाऱ्या लोकांच्या बरोबर आमचं वार युद्ध असेल, कारण आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातो आहे। त्यामुळे तुम्ही काही म्हटलं कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही, आमचं सगळं थंडा कुलकुल आहे। याच्यात काही चुकीचं नाही। मी देखील उपमुख्यमंत्री असताना एक वैद्यकीय कक्ष चालवायचो। वैद्यकीय कक्ष याकरता आपण चालवतो की त्यातनं काही कोऑर्डिनेशन करता आलं पाहिजे। मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, यांच्याकडे केसेस येत असतात, त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी जर वैद्यकीय कक्ष सुरू केला असेल त्यात काही गैर नाही। गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि फडणवीसांमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगल्याची चर्चा अगदी दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात रंगतेय।
पण या सगळ्या घडामोडी पाहता संशयाला नक्कीच जागा आहे असंही मत व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक.